तुम्हाला दिलेलं वचन, आजचं परमेश्वरानं तुम्हाला दिलेलं वचन आहे. स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय. स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय. एक लक्षात घ्या, वचन काळजीपूर्वक ऐका, कारण वचन हे जिवंत आहे. येशू ख्रिस्त हा जिवंत वचन आहे आणि लिहिलेलं बायबल हे शब्द, हे वचन हे जिवंत आहे. लक्षात घ्या, येशू शब्द आहे, तो देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. योहान 1:1. आणि हा जिवंत बायबल हे वचन हे जिवंत शब्द आहे. तो ते कार्य केल्याशिवाय परत पाठीमाग येत नाही. यशायाचा 55वा अध्याय 11व्या वचनात सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे वचन लगेच स्वीकारा, त्याच क्षणाला ते तुमच्या जीवनात कार्य करायला लागतं. स्तोत्र संहिताचा 34वा अध्याय 9 ते 10 वचन. परमेश्वराचे पवित्र जन हो, परमेश्वराचे पवित्र जन हो. लक्षात घ्या, पवित्र जन कोण? ज्यांनी येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात स्वीकारलंय, तारणारा म्हणून स्वीकारलेला प्रत्येक व्यक्तीला ज्या रक्ताने धुतलेला आहे आणि त्याला धार्मिकता प्राप्त झालेली आहे, तो प्रत्येक व्यक्ती धार्मिक आहे आणि तो प्रत्येक व्यक्ती पवित्र आहे. मग तुमचं सर्कमस्टान्सेस, तुमची परिस्थिती कशी आहे, तुम्ही कोणत्या स्थितीतून जात आहात, ते मॅटर करत नाही. एकदा तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारला, तुम्ही त्या ठिकाणी धार्मिक झालेला आहात, पवित्र झालेला आहात. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासनी वाण पडते व त्यांची उपासमार होते. पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. लक्षात ठेवा. स्तोत्र संहिता 34 9 ते 10 वचन आपण वाचलेली आहे. आता हेच स्तोत्र 34 आपण 1 ते 8 वचन वाचणार आहोत. पहिला आपण शेवटची वचन वाचली 9 आणि 10. शेवटची वचन वाचली 9 आणि 10. आता आपण पहिल्या वचनापासून ते 8व्या वचनापर्यंत वाचणार आहोत. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करी, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असे. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळवेल. दीन म्हणजे नम्र लोक, दीन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाही. कदापि म्हणजे कधीच नाही. कदापि काळवणार नाही. या पामराने म्हणजे ह्या दीन पामराने, गरीबाला या दीन पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व भयापासून, सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचे दूत त्याचे भय धरणाऱ्यांच्या सभोवती छावणी देतो आणि त्यांचे रक्षण करीतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य हो. जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य हो. आता आपण पहिली जी 2 वचने वाचलेली आहेत त्याच्यात काय सांगितलं? तरुण सिंहालाही वाण पडेल. आता सिंह आधी आपण बघूया. सिंह हा जंगलाचा राजा आहे, सगळ्यांना माहिती आहे. सिंह जबरदस्त ताकदवर आहे. सिंह म्हटला की सामर्थ्य, सिंह म्हटला की अधिकार, सिंह म्हटला की एक झडप, एक आक्रोश, एक डरकाळी, अगदी हृदयाला धक्का फोडेल अशी डरकाळी फोडणारा जंगलाचा राजा मी म्हणणारा. आणि सिंह म्हटला की सेल्फ रिअलाइज म्हणजेच स्वतःवर अवलंबून असणारा,
पूर्णपणे स्वतःवर अवलंबून असणारा, सर्व सामर्थ्यशाली असणारा, जो कोणत्या कोल्ह्यावर, जो कोणत्या बिबट्यावर कुणावर अवलंबून राहत नाही, तर तो फक्त स्वतःवर अवलंबून राहतो. हा प्रबळ असतो, हा सामर्थ्यशाली असतो आणि ताकदवर असतो. त्या सिंहाला कुणाची गरज लागत नाही. सिंह चालताना कोणत्या प्राण्यांना संगती घेऊन चालत नाही, बिबट्याला संगती घेऊन चालत नाही. तो एकटाच चालतो, रुबाबात चालतो, एक एक पाऊल अधिकारात टाकतो आणि त्या जंगलावर माझी सत्ता आहे, मला कोणी हरवू शकत नाही, माझ्या समोर कोणी मला चॅलेंज देऊ शकत नाही, अशा पद्धतीने तो चालतो. आणि असाच सिंह असतो, मजबूत, ताकदवर, अधिकार असणारा, स्वतःच सार्वभौमत्व, सगळीकडे स्वतःची सत्ता असणारा असा सिंह. म्हणजे त्याच्या नावात, त्याच्या डरकाळीमध्ये आणि त्याच्या चालण्यामध्ये त्याची ताकद, त्याचं सामर्थ्य आणि त्याचं सार्वभौमत्व तो सतत व्यक्त करत असतो. तो प्रबळ असतो. आणि त्यातल्या त्यात तरुण सिंह जो आहे तो तर अतिशय प्रबळ असतो. तरुण सिंह म्हटल्यानंतर तो कुणावरही झडप टाकेल. सिंह खूप खात नाही, अत्यंत थोडं खातो, परंतु तो मोठे मोठे शिकार करतो, मोठ्या मोठ्या प्राण्यांवर झडप टाकतो, त्याला पाहिजे तेवढं खातो आणि राहिलेलं मागं टाकतो, पुढे निघून जातो. ज्याला पाहिजे तो खातो आणि तो पुढे निघून जातो. परत ते शिळ झालेलं अन्न खायला तो पाठीमागं फिरत नाही, तो पुढे निघून जातो, परत दुसरी शिकार करतो, ते खातो, पोट भरतो आणि परत पुढे जातो. तरुण सिंह अतिशय मगरूर, अतिशय ताकदवर, अतिशय मजबूत असा असतो. त्या तरुण सिंहाला वान पडेल असं दावीद म्हणतो. या 34 स्तोत्रात 9 आणि 10 वचनात म्हणतो, तरुण सिंहालाही वान पडेल, तरुण सिंहालाही वान पडेल. पण परमेश्वराच्या धार्मिकाला कोणत्या गोष्टीची वान पडणार नाही असा हा दावीद म्हणतो. आणि हा दावीद ज्याला परमेश्वराच्या मनाजोगा म्हटलेलं आहे. आता या दाविदाने हे स्तोत्र केव्हा लिहिलंय, कोणत्या परिस्थितीत लिहिलं ते आपण पाहूया. एवढ्या मजबूतीनं, एवढ्या विश्वासानं आणि एवढ्या सामर्थ्यानं तो म्हणतो की या तरुण सिंहालाही वान पडेल. पण परमेश्वराच्या लोकांना कशाची वान पडणार नाही, एवढ्या सामर्थ्यशाली हा दावीद सांगतोय. दावीद हा फक्त राजा नव्हता, दावीद हा देवाच्या मनाजोगा राजा होता. दावीद हा प्रॉफेट होता. येशूच्या येण्याचं भविष्य, त्याला वधस्तंभावर देण्याचं भविष्य त्याने त्याच्या स्तोत्रांमध्ये केलेलं आहे. त्याला वधस्तंभावर दिलं जाईल हे 18व्या स्तोत्रात, 22व्या स्तोत्रात त्याने सांगितलं आहे. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, ह्या दाविदानं हे स्तोत्र केव्हा लिहिलंय, ज्या वेळेला त्याचा सासरा शाऊल जो इस्रायलचा राजा होता, तो राजा त्याच्या पाठीमाग हात धुवून लागलेला होता, त्याचा जीव घेऊ पाहत होता, त्यावेळेला त्याने हे स्तोत्र लिहिलंय. स्वतःचा सासरा, त्याचाच राजा, इस्रायलचा राजा, यहुदी लोकांचा राजा शाऊल हा त्याच्या पाठीमाग राजाच हात धुवून पाठीमाग लागलेला होता, त्यावेळेला त्यांनी हे स्तोत्र लिहिलंय. लक्षात घ्या, शाऊल हा मनुष्याने मागितलेला राजा होता. शमूएलाच्या द्वारे परमेश्वराने शास्त्रांच्या द्वारे परमेश्वराची थिओक्रॅसी होती, म्हणजे परमेश्वराचं पवित्र आत्म्याचं राज्य होतं. देव स्वतः मानवावर राज्य करत होता आणि लोकांनी सांगितलं इतरांना राजा आहे, आम्हालाही राजा मिळाला पाहिजे, यहुदी लोकांचा राजा पाहिजे. आणि म्हणून त्याने राजाची मागणी केली आणि परमेश्वराने शमूएलाला सांगितलं चालेल, त्यांच्या मनाजोगा राजा त्यांना दे. आणि त्यांच्या मनाजोगा असा परमेश्वराने शाऊल निवडला आणि त्यांना राजा
त्यांची मागणी होती म्हणून त्यांना शाऊल त्यांच्या मनासारखा देण्यात आला. मनुष्याच्या मनाजोगा हा शाऊल होता आणि या शाऊलानं मनमानी केली, पाहिजे तसा वागला, पाहिजे तसं त्याने लोकांना वागवलं, देवाची आज्ञा पाळली नाही, समूहाची आज्ञा पाळली नाही, पवित्र विधी नीट व्यवस्थितपणे केले नाही आणि मनाला वाटेल तसा तो वागायला लागला आणि परमेश्वराचा आत्मा त्याला सोडून गेला आणि दुरात्मा येऊन त्याला त्रास देत असे. आणि त्यावेळेला ह्या दाविदाला बोलवत असे की दाविदामध्ये परमेश्वराचा आत्मा वास करतो. त्यानं ज्यावेळेला हार्प तो वाजवत होते, दशतंतू वाद्य ज्यावेळेला दावीद वाजवत असे आणि स्तोत्र गात असे, त्यावेळेला अशुद्ध शक्ती शाऊलामधून पळून जात होते. हा शाऊल, लक्षात घ्या, हा शाऊल जो चेटकिनीकडे गेला आणि शमूएलाचा आत्मा बोलून आणून त्याला उत्तर विचारणारा, देवाच्या दृष्टीने अमंगळ कृत्य करणारा हा शाऊल राजा. याच्याकडे सत्ता होती, याच्याकडे अधिकार होता, याच्याकडे पैसा होता, याच्याकडे मजबूत लोक होते, सैन्य होते. तो हा शाऊल ज्याच्याकडे चिलखत होतं, सगळं आरमर होतं आणि ते आरमर घेऊन तो बसलेला होता आणि विचारत होता, या गल्ल्यात पलेष्ट्याला कोण मारेल माझ्यासाठी आणि माझा आणि यहुदी लोकांचा, इस्रायल लोकांचा बचाव कोण करेल, अशी अपेक्षा करून राहिलेला हाच तो शाऊल. जो राजा होता त्याने लोकांना, यहुदी लोकांना वाचवायचा होता, तर स्वतःचा आरमर, स्वतःच युद्ध सामुग्री घेऊन बसलेला होता आणि वाट पाहत होता कोण जाईल आणि मला आणि माझ्या लोकांना वाचवेल. आणि हाच पोरगा ज्या वेळेला देवाच्या आत्म्यानं त्याचा शाऊलाचा नाकार केला, त्यावेळेला देवाचा आत्मा दाविदावर उतरून आला शमूएलाच्या द्वारे. या पोराचा मेंढ्र पाळत असताना, मेषपाल असताना अभिषेक केला आणि या पोराला परमेश्वराने राजा म्हणून अभिषेक केला शमूएलाच्या द्वारे. पण यानं कुणाला सांगितलं नाही, शांत राहिला, बोलला नाही. हाच तो परमेश्वराचा आत्मा त्याला चालवित असे या दाविदाला. हाच दावीद येत असे आणि शाऊलासाठी स्तोत्र परमेश्वराची गात असे आणि तंतुवाद्य वाजवत असे आणि दुरात्मा शाऊलाला सोडून निघून जात असे. आणि याच दाविदाने सांगितलं, मी लढतो, मी जातो त्या पलिष्ठाला मारायला, माझ्या राजाला शाऊलाला आणि माझ्या इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना मी वाचवेल, असा हा म्हणणारा दावीद पोरगा. त्यानं शाऊलाचं आरमार नको म्हटलं आणि फक्त गलोर घेऊन तो गेला, देवाची वचनं घेऊन आणि देवाचा विश्वासाच्या द्वारे तो शब्द बोलला, देवाची वचनं क्लेम केली आणि विश्वासाने त्या गल्ल्याताला त्यानं मारलं. हाच तो हाच दावीद जो देवाचं स्तवन करत असत. त्याच्याकडे सत्ता नव्हती, त्याच्याकडे अधिकार नव्हता, त्याच्याकडे मजबूत लोक नव्हते, तो एकटा होता, त्याच्याकडे फक्त स्तवन करण्याचं सामर्थ्य होतं. तो देवाला जाणून होता, देवाला तो ओळखत होता, देवाला तो जाणत होता, देवामध्ये वेळ घालवत होता. त्याच्याकडे फक्त यावे परमेश्वराचं सामर्थ्य होतं, परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर होता आणि त्या आत्म्याच्या द्वारे, त्या सामर्थ्याच्या द्वारे त्याने त्या पलिष्ठांना नष्ट केलं आणि इस्रायल लोकांचा आणि शाऊलाचा त्याने बचाव केला. त्याच शाऊलाने आपली कन्या मिखेल त्याला पत्नी म्हणून दिली आणि याच दाविदावर देवाचा हात आहे, दाविदावर परमेश्वराचं सामर्थ्य आहे. म्हणून हा शाऊल जलसापोटी, सत्तेच्या व्यासापोटी, पुढे माझी सत्ता जायला नको, माझ्या हातातला अधिकार जायला नको, दावीद वरती आला तर, कारण लोक गीत गात होते, शाऊलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले आणि तो अपमान त्याला सहन होत नव्हता. ते त्याची घमेंड, त्याचा मगरुरी, त्याचा गर्व खाली उतरत होता आणि त्याला ते सहन होत नव्हतं आणि म्हणून शाऊल त्याच्या पाठीमागे हात देऊन लागलेला होता. कसा लागलेला होता? आपलं सैन्य घेऊन, आपले लोक घेऊन, युक्त्या प्रयुक्त्या करून जिथे दावीद जाईल तिथे त्याच्या पाठीमागे हात धुवून लागलेला होता. त्याला जीवे मारू पाहत होता. योनाथानाने वाचवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या मिखेल मुलीने वाचवण्याचा, दाविदाच्या पत्नीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक जण पाहत होता की शाऊल दाविदाच्या पाठीमागे हात धुवून लागलेला आहे.
माझ्या प्रियांनो, देवाच्या मनाजोगा परमेश्वराचं वचन आहे, माझ्या अभिषिक्ताला हात लावू नकोस. आणि शाऊलाला परमेश्वराने अभिषेक केलेला होता याची आठवण दाविदाला होती. 2 वेळेला परमेश्वराने शाऊलाला दाविदाच्या हातात दिलं, घे मारू शकतोस त्याला, पण त्यानं मारलं नाही, कारण अभिषिक्तावर हात उगारू नकोस असं देवाचं वचन आहे. देवाचं वचन पाळणारा जरी शाऊल त्याच्या पाठीमागे लागला तरी त्या शाऊलाचा घात त्याने केला नाही, शाऊलाला त्याने मारलं नाही. असा हा देवाचं वचन पाळणारा आणि देवाच्या मार्गाने चालणारा, देवाच्या परमेश्वराच्या मनाजोगा हा दावीद. माझ्या प्रियांनो, शाऊलापासून पळून जात होता. माझ्या सासऱ्यानं, माझ्या राजानं मला मारू नये, मी अभिषिक्त आहे त्याला माहिती नाही, तसा मला मारलं तर अभिषिक्ताला मारल्याचा पाप त्याला लागेल. तो त्याच्यापासून लांब पळत होता, स्वतःचा जीव वाचवत होता. राजा, सत्ताधारी, ज्याच्या हातात पैसा आहे, सत्ता आहे, वैभव आहे, लोक आहे, पाहिजे ते करू शकतो, पाहिजे तेवढा पैसा आहे, पाहिजे तो पैसा टाकून पाहिजे त्याला त्याच्या पाठीमागे लावू शकतो मारण्यासाठी. असं असताना ह्याच्याकडे पैसा नाही, सत्ता नाही, कोणीच नाही, आणि तरी तो परमेश्वराच्या सामर्थ्याने फक्त धावत होता आणि पळत होता, डोंगर कपारीमध्ये लपत होता आणि तिथं शोधून तो त्याला मारण्यासाठी धावत होता शाऊल. आणि अशा परिस्थितीमध्ये दयनीय परिस्थिती होती दाविदाची, केविलवाणी परिस्थिती होती. राजा त्याच्या पाठीमागे लागला आहे, जो सत्ताधारी आहे, ज्याच्या समोर कोणी टिकू शकत नाही, तोच पाठीमागे लागला आहे. तर मला कोण वाचवणार? फक्त परमेश्वर. फक्त या वेळ जीव घेण्या परिस्थितीतून, केवलवाण्या परिस्थितीतून दावीद धावत होता. आणि अशा परिस्थितीतून जात असताना अहिमलेख याजकाच्या जवळ तो आणि त्याचे काही लोक होते, त्याच्या संगतीचे, ते लोक त्या ठिकाणी आले. त्यांच्याकडे अन्न नव्हतं, जेवण नव्हतं, कोणी जेवण देत नव्हतं, कारण शाऊल राजा आहे. राजानेच ह्यांना पिडलंय, ह्यांना कोणी आधार द्यावा. जो आधार देईल त्याला शाऊल खतम करत होता, तो त्याला शाऊल नष्ट करत होता. तो आम्ही अहिमलेख याजकाकडे गेला आणि त्याला म्हटला, खाव्यास काही असेल तर दे. त्याने सांगितलं नाही शाऊल माझ्या मागे लागला, त्याला सांगितलं शाऊलाने मला कामगिरीवर पाठवलेलं आहे, गुप्त कामगिरीवर पाठवलेलं आहे, आणि म्हणून मी त्या कामगिरीवर चाललोय, मला काहीतरी खायला दे, माझ्या लोकांना दे. तो म्हटला, मंदिराच्या समर्पित भाकरी आहे, आणि त्या समर्पित भाकरी त्याने त्या खाल्ल्या. मला शस्त्र दे. तर दाविदानं ज्या गल्ल्याचा शिरच्छेद केलेली तलवार जी त्या मंदिरात ठेवण्यात आली होती, ती तलवार त्याला दिली. त्यानं ती तलवार घेऊन तो पुढे निघाला. आखिश म्हणून राजा समोर आला. आखिश हा राजा आणि त्याच्या सेवकांनी दाविदाला ओळखलं. त्या आखिशाचे सेवक म्हणाले, दाविदानं शाऊलानं 1000 दिले आणि दाविदाने लाखो दिले, म्हणणारा हाच तो दावीद. तर तिथं तो घाबरला, कारण आखिश हा शाऊलाचा राजा होता, आवडता होता, त्याच्या जवळचा होता. आणि हा आखिश राजा जर मला ओळखलं तर हा त्या शाऊलाकडे मला देईल, म्हणून घाबरला, भयाने ग्रासला गेला. लक्षात घ्या, आधी तर त्यानं याजकासाठी खोटं बोलला की मी शाऊलाने मला कामगिरीवर पाठवलंय आणि म्हणून मी चाललोय. घाबरलेला होता दावीद, भयापोटी त्यानं याजकासाठी तो खोटा बोलला की मला शाऊलानेच कामगिरीवर पाठवलंय, त्याच्याच कामगिरीवर चाललंय. सांगितलं नाही की शाऊलच माझ्या मागे लागलाय, राजाच मला घात करू पाहते, सांगितलं नाही. आखिशच्या इथं त्याने पाहिलं की या राजाला तर काही सांगू शकत नाही. त्यानं त्याच्या समोर वेड लागल्याचं सोंग केलं, लाळ गाळू लागला, नाचू लागला, वेड्याचं सोंग करत होता. माझ्या प्रियांनो, केविलवाणी स्थिती होती, भयामुळे ग्रासलेला, घाबरलेला हा दावीद त्या ठिकाणी वेड्याचं सोंग करून नाचत होता, जेणेकरून त्या आखिश राजाने त्याला ओळखलं नाही आणि वेडा म्हणून सेवकांना त्याला हाकलून द्यायला लावलं.
आणि मग दावीद वाचला अशा पद्धतीने स्वतःचा जीव वाचून ज्याला पुढचा राजा म्हणून त्या शाऊलाचा नाकार करून त्याला राजा म्हणून अभिषेक केलेला पवित्र ताज्या तेलाचा अभिषेक पवित्र आत्म्याचा अभिषेक झालेला हा यानेच शाऊलाला वाचवलं यानेच यहुदी लोकांना वाचवलं फलिष्त्यापासून तो दावीद पळत होता जीवाच्या आकांतानं भयानक ग्रासलेला असताना त्याने हे स्तोत्र त्या परिस्थितीत भयानक ग्रासलेल्या परिस्थितीत त्याला खोटं बोलावं लागलं त्याला सोंग करावं लागलं त्याची परिस्थिती केविलवाणी झालेली होती दयनीय परिस्थिती झालेली होती आधार नव्हता त्या परिस्थितीत त्याने हे स्तोत्र लिहिलं माझ्या प्रियांनो अशा परिस्थितीत तो म्हणतो अशा परिस्थितीत आपण पहिल्या वचनाकडे जाऊया आता पहिलं स्टेप काय म्हटला आता ही परिस्थिती तुमच्या लक्षात आली तो कोणत्या परिस्थितीत चाललाय नुकतंच वेड्याचं सोंग केलेला त्यालाच दया आली त्याची परिस्थिती बघून तो आता अगतिक झालेला आहे घाबरलेला आहे त्याला माहिती त्याला सोडवणारा कोणीच नाही परमेश्वराशिवाय सगळी सत्य परिस्थिती त्याच्या समोर आलेली असताना त्यानं स्तोत्र म्हटलंय पहिलं वचन म्हटलंय परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असे वाव परिस्थिती विपरीत आहे परिस्थिती दयनीय आहे परिस्थिती भयाची आहे परिस्थिती उद्ध्वस्त करणारी आहे परिस्थिती नाशाची आहे परिस्थिती आशा नसलेली आहे होपलेस आहे हेल्पलेस आहे आणि अशा परिस्थितीत दावीद म्हणतो दावीद पहिलंच वचन लिहितो परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन माझ्या मुखात त्याचे वचन सतत असेल पडलेली परिस्थिती आहे उद्ध्वस्त झालेली परिस्थिती कुणाचा आधार नाही आहे मिखाईल त्याची पत्नी देखील त्याच्या संगती नाही त्याचा शाऊलाचा मुलगा जो त्याचा खास दोस्त होता तो देखील योनाथन त्याच्या संगती नाहीये शाऊलाचं कोणतंच सैन्य त्याच्यासाठी नाहीये कोणीच नाहीये अशाच परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये असताना अशा परिस्थितीमध्ये असताना अशा परिस्थितीमध्ये असताना माझ्या प्रभू अशा परिस्थितीमध्ये असताना अशा परिस्थितीमध्ये असताना तो येशू ख्रिस्ताला तो परमेश्वराला म्हणतो अशा परिस्थितीत असताना तो परमेश्वराला म्हणतो की मी तुझं स्तवन सतत करेन माझ्या प्रियांनो इतकी भयान परिस्थिती असताना एवढी निराशेची परिस्थिती असताना आम्ही काय केलं असतं तो म्हटला नाही दावीद अरे तुम्हाला अभिषेक केला ना की राजा म्हणून कुठे आहेस तू का केला मला तो अभिषेक काय फायदा त्या अभिषेकाचा परमेश्वर कुठे आहे तू कुठे आहे तुझं सामर्थ्य तुझ्या सेवकाच्या पाठीमागे हातून लागलाय महिने झाले मी पळतोय जेवण नाही मला माझ्या लोकांना कोणी आम्हाला दारात उभं करत नाहीये राजाच्या पाठीमागे लागलाय तू कुठे आहेस परमेश्वरा मला लग्नाचं स्थान राहिलेलं नाहीये गुरपला पवा तिथं पळत येतो सगळ्या ठिकाणी तो येतोय त्याचे सैन्य येतात युक्त्या प्रयुक्त्या माझ्याबद्दल नको ते वाईट गोष्टी माझ्याबद्दल तयार करत आहेत त्यांच्या मसलती त्यांचे मनसुबे चाललेले आहेत आणि अशा परिस्थितीत कुठे आहे तू का तू तोड फिरवलायस का तुला मी नको आहे का तुला मी आवडत नाही का तू माझा नाश करत आहेस का परमेश्वर तू माझ्या सिद्धीत चालत नाही का परमेश्वर तू मला विसरलाय का परमेश्वर तुझं सामर्थ्य खालवलंय का परमेश्वर तुझी प्रीती खालवली आहे का तुझी प्रीती थंड झाली आहे का तू माझे दोष आधीचे आठवत आहेस का किती प्रश्न दावीदाने विचारायला पाहिजे होते आणि नाही विचार त्याने प्रश्न नाही विचारले त्याने आरोळी नाही मारली माझ्या प्रियानं तर तो म्हटला परमेश्वराचा धन्यवाद मी सदा सर्वदा करेन सतत त्याचा धन्यवाद करेन आणि त्याचं स्तवन माझ्या
मुखात असेल त्याचं स्तवन माझ्या मुखात असेल. धिक्कारलेल्या परिस्थितीत, टाकलेल्या परिस्थितीत तो म्हणतो तुझं स्तवन मी सतत करत राहील. त्याने एकही प्रश्न परमेश्वराला विचारला नाही. त्याने डायरेक्ट परमेश्वराचं स्तवन केलं, डायरेक्ट परमेश्वराचा धन्यवाद केला. त्याच्या परिस्थितीमध्ये त्याने परमेश्वराचे आभार मानले. पुढचं वचन ऐका, माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळवी दिन हे ऐकून हर्ष करतील. दुसरं वचन काय लिहितोय तो? दुसरं वचन लिहितोय की माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा पावेल, प्रतिष्ठा मिळवेल, परमेश्वराची प्रतिष्ठा मिळवेल, परमेश्वराचा मोठेपणा मी मिळवेल. परमेश्वर किती महान, किती मोठा आहे त्याची प्रतिष्ठा, त्याचा गर्व मी सगळ्यांच्या समोर करेल. त्याची प्रतिष्ठा, त्याचं मोठेपण मी सगळ्यांच्या समोर सांगेल. अजून तर त्यानं पाहिलंय नाही. तो अडचणीत आहे, तो त्रासात आहे, तो वेदनेत आहे, तो अवहेलनेत आहे, अपमानात आहे. आणि अशा अपमानात्मक परिस्थितीमध्ये तो सांगतोय मी परमेश्वराच्या काही प्रतिष्ठा मिळवी दिन हे ऐकून हर्ष करतील. जे दिन आहे, जे नम्र आहे, जे परमेश्वराचे लोक आहेत ते सगळे हे पाहून हर्ष करतील. की अशा परिस्थितीत मी परमेश्वराचा धन्यवाद करेन आणि परमेश्वराचं मोठेपण मी प्रतिष्ठा मिळवी, परमेश्वराचा मोठेपणा मी सगळ्यांना सांगेन. तो किती मोठा आहे, तो किती सामर्थ्यशाली आहे, तो किती अशक्य गोष्टी शक्य करू शकतो हे मी सगळ्यांना या परिस्थितीत सांगेन. ज्या परिस्थितीत अंधकार आहे, ज्या परिस्थितीत आशा नाही, ज्या परिस्थितीत काही होताना घडताना दिसत नाही, ज्या परिस्थितीत कोणी त्याला वाचवताना दिसत नाही, कोणता चमत्कार दिसत नाही, महिन्यानं महिने या परिस्थितीतून तो चालला होता. लक्षात घ्या, त्याला अभिषेक केल्याच्या 25 वर्षानंतर तो राजा झाला. किती वर्ष तो सहन करत होता? 25 वर्षाच्या नंतर 25 वर्ष त्याने वाट पाहिली परमेश्वराची. त्यानंतर तो राजा झाला. त्यानंतर त्याने दावीदपुरी स्थापले. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, यशाया 61 मध्ये सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी तुझी अप्रतिष्ठा झाली त्याच ठिकाणी मी तुला प्रतिष्ठा प्राप्त करून देईन. यावर विश्वास ठेवणारा तो होता. 7व्या वचनातच सांगितलेलं, यशायाच्या 61वा अध्याय 7वं वचन, ज्या ठिकाणी तुमची अप्रतिष्ठा झाली त्याच ठिकाणी मी तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त करून देईन. आणि त्याचा विश्वास होता, या ठिकाणी माझी अप्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. तो पाहत होता माझी याच ठिकाणी अप्रतिष्ठा झाली, तिथेच मला तो प्रतिष्ठा प्राप्त करून देईल. इतका सामर्थ्यशाली तो देव आहे आणि म्हणून तो परमेश्वराची प्रतिष्ठा तिथे करत होता, त्याचं स्तवन करत होता आणि धन्यवाद करत होता. एवढा त्याचा अगाध विश्वास अशा परिस्थितीत होता. म्हणून देवाने काय म्हटलेलं, येशू ख्रिस्तानं अंजिराच्या झाडाला शाप दिला. लोक म्हणतात का दिला? की ज्या वेळेला सीझन नाही त्यावेळेला फळ देणार मला हवं. ज्या वेळेला मी तुमच्याकडे येतो त्यावेळेला मला तुम्ही फळ देणार हवं. ज्या वेळेला तुम्ही जी परिस्थिती अशी आहे की आता इथं फळ नाहीये, सीझनच नाहीये, पुढच्याच 2 महिन्याने सीझन येणार, फुलं लागणार आणि मग फळ देणार. प्रत्येक परिस्थितीत तुम्ही फळ देणार पाहिजे, प्रत्येक परिस्थितीत फळ देणार पाहिजे. तुम्ही आहेत त्या परिस्थितीत ज्या वेळेला धन्यवाद करता तेव्हाच परमेश्वराचं गौरव होतं, तेव्हाच परमेश्वराचं सामर्थ्य प्रकट होतं. कारण दाविदाला पूर्ण अशा परिस्थितीत विश्वास होता की मी लज्जित आणि क्वचित होणार नाही. 3रं वचन बघा, तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा. 3रं वचन त्यांनी काय लिहिलं, तुम्ही माझ्या बरोबर स्वतः धन्यवाद करतो, स्वतः परमेश्वराचं स्तवन करतो, स्वतः परमेश्वराची प्रतिष्ठा करतो. आता 3रं तो सांगतो, तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्वजण मिळून त्याच्या नावाची महती बनवू. अरे हा परिस्थिती त्याची एवढी, त्याच्या संधीचे त्याचे सेवक त्याची परिस्थिती बघतात. एकेका अन्नासाठी खोटं बोलावं लागतं, समर्पित भाकरी खायच्या नसतात देवाला अर्पण केलेल्या, आणि तरी देखील खोटं बोलून त्या समर्पित भाकरी घेतल्यात की आम्ही शाऊलाच्या कामगिरीवर निघालोय, वेड्याचं सोंग केलेलं आहे आणि दावीद नाहीये हे नाकारलेलं आहे. आणि मग पुढे आले कसं बसा आमचा जीव वाचतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आज सांगतोय आम्हाला, सगळी परिस्थिती ते पाहतात आणि त्या परिस्थितीमध्ये तो त्यांना अधिकार वाणीने सांगतोय, आज्ञा देतोय की तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्वजण मिळून त्याच्या नावाची महती वर्णू. जिथे खायला नाहीये, घालायला दुसरा कपडा नाहीये, किती वर्ष झाले तोच कपडा अंगावर मिरवतोय, कुठेतरी पाण्यात धुवायचा वाळवायचा तेच वस्त्र परत घालायचंय, अशा परिस्थितीत दावीद चाललेला आहे.
वाईट परिस्थिती आहे त्याच्या आणि त्याच्या सेवकांची, आणि अशा परिस्थितीमध्ये तो सांगतोय त्याची महती वर्णा, त्याची थोरवी गा, तो किती महान आहे, तो किती थोर आहे, तो किती अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर आहे. आता क्षणाला का त्याची थोरवी, उपाशी पोट आहे का त्याची थोरवी, आधार नाहीये का त्याची थोरवी, अपमान होतोय, राजा म्हणून निवडलेला दारोदार मी भटकतोय, आश्रयस्थान शोधतोय का त्याची महती, त्याचा थोरवी गा, कारण तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. त्याचं महान कार्य वर्णन करा. अशा परिस्थिती, ज्यावेळेला आशा नाही, ज्यावेळेला होपलेस परिस्थिती आहे, ज्यावेळेला दुखतंय, ज्यावेळेला आजार आहे, ज्यावेळेला टाकलंय, सोडलंय, पाठ फिरवली आपल्याच लोकांनी, गा परमेश्वराचा धन्यवाद, त्याचं स्तवन करा, त्याचा धन्यवाद करा. तो त्यांना स्वतः स्तवन करतो आणि दुसऱ्यांनाही स्तवन करायला लावतो. आता आपल्यावर परिस्थिती येते त्यावेळेला आपण काय करतो? त्रास देणारे लोक, आपल्या विरोधात उठलेले लोक, बदनामी करणारे लोक, कर्ज बाजाराची स्थिती, आजाराची स्थिती, सगळी परिस्थिती, आपले कोणीतरी आपल्या जीवाभावाचे आपल्या जवळ आले की आपण त्यांना म्हणतो अहो असं झालं, अरे तसं झालं, असं परिस्थिती, ही अशी डेंजर आहे, इथून असं झालं, तिथून तसं झालं, या लोकांनी असं केलं, यांनी असं पाडण्याचा प्रयत्न केला, यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला, यांनी युक्त्या केल्या, प्रयुक्त्या केल्या, काय करायचं? फार भयान स्थिती, पुढं मार्ग नाही, कर्ज सगळं, पुढं कर्जाला काही हे नाही आहे, पैशाचं सोन काढू शकत नाही बाबा आपण, अरे सगळे पाठ फिरवत राहिलेत, आमचेच लोक आमच्यापासून दूर गेलेत, यांनी सोडलं, नवरा असा वागतो, सासू अशी वागते, अरे घरातले लोक अशी वागतात, आई बापाने घराच्या बाहेर काढलंय, अशी परिस्थिती आहे, काय करायचं? कठीण परिस्थिती आहो, फार वाईट परिस्थिती, प्रार्थना करावं आमच्यासाठी, प्रार्थना करावं, प्रार्थना करा. फार वाईट स्थिती, दाविदाने नाही केलं. दावीद म्हटलं चला चला गुडघे टेका, चला 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 प्रार्थना करा, चला चला आक्रोश करा, चला चला रडा रडा देवाकडे, चला उपास करा देवाकडे रडा. म्हटला नाही, तो म्हटला चला त्याची महती वर्णा, त्याचं थोरवी गा, त्याचं स्तवन करा, त्याचा धन्यवाद करा, टाळ्या वाजून नर्तन करून त्याचं स्तवन करा, हर्षनाद करा. अहो माझी अशी स्थिती, काही मार्ग निघेल का? मी असते तर 10 जणांकडे धावले असते आणि म्हटले असते अहो काहीतरी बघा, अहो काहीतरी करा, अहो तुम्ही काहीतरी हे करा, अहो काहीतरी मार्ग काढा. नाही नाही नाही, शांत त्याच ठिकाणी थांबला आणि त्याच्या लोकांना आज्ञा केली, परमेश्वराची थोरवी गा, त्याचं स्तवन करा, त्याला मान आणि महिमा आणि गौरव द्या, त्याला मान आणि महिमा आणि गौरव द्या, कारण उद्धार करणारा फक्त परमेश्वर आहे. सैतानाचे लोक आमच्या पाठीमागे हात धुवून लागतील, सैतानाचे लोक आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतील, सैतानाचे लोक आमच्याबद्दल युक्त्या प्रयुक्त्या करतील, आम्हाला वेळोवेळी त्रास देण्याचा प्रयत्न करतील, बदनामी करतील, खाली पाडतील. परमेश्वर म्हणतो स्तवन करा, देवाचा आत्मा सांगतो स्तवन करा, परमेश्वराचं विश्वासाने स्तवन करा. पहा या ठिकाणी त्यानं काय केलं, नीट लक्ष द्या. दाविदानं काय करायला लावलं? परमेश्वराची थोरवी गा, परमेश्वराकडे लक्ष द्या. त्यानं लोकांना फोकस परमेश्वरावर करायला लावला. नीट लक्ष देऊन ऐका, नजर परमेश्वरावर लावायला लावली, स्वतः त्यानं नजर परमेश्वरावर लावली, फोकस परमेश्वरावर केला त्यानं. लक्षात घ्या, भिंगाची काच बघितली आहे का तुम्ही? भिंगाची काच घेतली ना की जी भिंगाची काच जिथं तुम्ही ज्या वस्तूवर अशी धराल ना ती वस्तू अशी मोठी दिसते, ती वस्तू मोठी दिसते. भिंगाची काच जिथं जिथं तुम्ही धराल त्या त्या ठिकाणी ते वस्तू मोठी दिसते. तुमचा फोकस ज्या वेळेला तुम्ही येशू ख्रिस्तावर करता त्यावेळेला तुम्ही येशू ख्रिस्ताला मोठं करता, परमेश्वराला मोठं करता. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या समस्यांवर फोकस करतात त्यावेळेला तुम्ही तुमच्या समस्यांना मोठं करतात, तुमच्या आजाराला, तुमच्या प्रश्नांना, तुमच्या दुःखाला, तुमच्या त्रासाला तुम्ही मोठं करता आणि मग त्यांचा विजय तुमच्या जीवनात होतो.
आम्ही आमचा देव मोठा केला पाहिजे. येशू ख्रिस्त किती मोठा आहे, त्याची थोरली गायली पाहिजे, त्याची महती वर्णिली पाहिजे सतत आणि सतत. म्हणून दाखवतो सतत माझ्या मुखात तुझ्या स्तवन असू दे. कारण त्याला गुरु किल्ली माहिती होती यश कसं मिळतं, यश कसं मिळतं त्याला माहिती होतं. ज्या वेळेला आम्ही परमेश्वराला आमच्या समस्येपेक्षा मोठं करतो, तू मोठा आहे, तुझी थोरवी, तू महान आहेस, तू या समस्येपेक्षा, या आजारापेक्षा, या अडचणीपेक्षा, या त्रास देणाऱ्या लोकांपेक्षा तू मोठा आहे येशू ख्रिस्त. ज्या वेळेला आम्ही असं म्हणतो त्यावेळेला देवाचं कार्य आमच्या जीवनात होतं. त्यालाच म्हणतात विश्वास, त्यालाच म्हणतात विश्वासाची कृती. आणि विश्वासाच्या कृतीशिवाय परमेश्वराला कोणी संतोष देऊ शकत नाही. माझ्या प्रियांनो, ज्या वेळेला आम्ही आमच्या समस्यांना मोठं करतो, समस्यांची चर्चा करतो, समस्याबद्दल, आजाराबद्दल, प्रॉब्लेम बद्दल सारखं बोलतो, तसा तसा तो प्रॉब्लेम, तसं ती समस्या, तसे त्रास देणारे लोक मोठे 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 होतात. सैतानाचं प्राबळ, सैतानाचं कार्य वाढत आणि वाढत जातं. आमचा विश्वास कमी 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 होत जातो, कमी होत जातो, कमी होत जातो. मग आम्ही घाबरतो, लटपट लटपट कापतो आणि मग सैतान आम्हाला पायाला उडवतो. काय करायचं तुम्हीच बघा, काय निवडायचंय तुम्हीच पहा. तुमच्या मुखात जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य दिलेलं आहे. तुमच्याच मुखात तुमचं उत्तर आहे. तुम्ही जे बोलाल ते तुमच्या जीवनात घडेल. तुम्ही म्हणाल माझा देव माझ्या समस्येपेक्षा मोठा आहे, माझ्या आजारापेक्षा मोठा आहे, कर्जापेक्षा माझा देव, माझा जवळच्या पुरवठा मंत्री मोठा, तो मला सगळ्या गोष्टीची पुरवठा करणारा देव आहे. हे ज्या वेळेला मी म्हणते त्यावेळेला तो त्याचा अनुभव आम्हाला देतो. आम्ही समस्येला जर मोठं करत असेल, समस्येकडे लक्ष देत असेल, समस्येची चर्चा करत असेल, समजा नाही का बाई हा आजार मेल्याशिवाय काय सोडणार, तो सोडणारच नाही मेल्याशिवाय. हा नवरा नाही त्याची दारू न मेल्याशिवाय कधी जाणारच नाही जाणार. तुम्हीच बोलला, तुमच्या मुखाने बोलला माझी सासू धडाची नाही, ती कधीच नाही बदलायची, नाहीच बदलणार. तुम्हीच कन्फ्युज केला, तुम्हीच बोलला माझी सून एक नंबरची खट्ट्याळ, तिला नुसतं तिची आई पाहिजे. बघा 4 दिवस आले ना, आता 4 दिवसांनी आईकडे पळते, बरोबर पळते. तुम्हीच बोलता, तुम्हीच बोलता. तुम्ही का नाही म्हणत माझी सुनेची आई मीच होणार, ती माझी पोरगीच होईल, माझी पोरगी मला सोडत नाही, येशूच्या नावात तिला माझ्याशिवाय एक दिवस पण करमणार नाही. गेली तरी तिला स्वप्नात मी दिसेल, चालताना बोलताना मी दिसेल. येशूच्या नावात तिला माझा सोडा लागेल, तिला तिच्या आईपेक्षा मीच आवडेल. करून बघा, घडतं. बोला 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 बोला. 12 वर्ष दुखणे करीत ती स्त्री रक्तस्राव होणारा आणि 4 दिवसांनी थकून जातो. स्त्रिया 4 दिवसात अशा गळून पडतात. ती कंटिन्युअसली रात्रंदिवस 12 वर्ष 144 महिने रोज आणि रोज रक्त पुरवठा वाहतच होता. किती कपडे बदलत असेल, किती धुवत असेल, त्यावेळेला काही पॅड नव्हते. काय स्थिती असेल तिची बघा. त्या बाईनं म्हटलं मी त्याच्या गोंड्याला जग्याला शिवलं तर मी बरी होईल. माझ्या प्रियानं ती बोलली, अरे बोला बोला बोला, विश्वासानं बोला, जे बोलाल ते घडेल. कारण तो देव आहे, त्यानं ऑलरेडी तुम्हाला विजय दिलेला आहे. 2025 वर्षाच्या आधी तो तुम्ही त्याचा स्वीकार केला, त्याला अंतःकरणात घेतलं, तिथून त्याचं राज्य तुमच्या अंतःकरणात सुरू झालेलं आहे. तुम्ही जे काही येशूच्या नावात बोला ते तुमच्या जीवनात घडेल. परिस्थिती कशी नेगेटिव्ह दिसू दे, बोलत राहा, तुमचा विजय जाहीर करा. येशूच्या नावात तुम्हाला विजय प्राप्त होईलच होईल. परमेश्वराला मॅग्निफाय करा, मॅग्निफाय परमेश्वराला करा. तुमच्या समस्येला मॅग्निफाय करू नका. मॅग्निफाय करणं म्हणजे मोठं करणं. पुढचं 4थं वचन, मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने मला माझ्या सर्व 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 भयापासून सोडवले.
माझ्या प्रियांनो, दावीद काय म्हटलं? मी परमेश्वराला शरण गेलो. का मी स्तवन केलं? का मी धन्यवाद केला? कारण मी परमेश्वराला शरण गेलो. शाऊलाला नाही, अधिकारांना नाही, कोणत्या सत्ताधारांना नाही. अधिपतींवर भरोसा ठेवू नकोस, त्याचा प्राण जातो आणि त्याचा अंत होतो. जो परमेश्वरावर भरोसा ठेवतो तो कदापि लज्जित फजित होत नाही. परमेश्वराचं वचन आहे. दावीदानं भरोसा परमेश्वरावर ठेवला, तो परमेश्वराला शरण गेला. दावीद ज्यावेळेला राजा झाला त्यावेळेला दाविदाकडे पुढे परत एकदा चूक झाली. त्यानं शिरगंती करू नको सांगितलं होतं येशू ख्रिस्त परमेश्वरानं. परमेश्वराला शिरगंतीचा वीट होता. फक्त त्यानं मोशेला ज्यावेळेला करायला लावली ती शिरगंती तेव्हाच करायला लावली. परंतु त्याने आज्ञा केल्याशिवाय शिरगंती करणं परमेश्वराला मान्य नव्हतं. आणि दाविदाने तरी शिरगंती केली की माझे लोक किती वाढले, आता किती मोठा प्रसारा माझा झालेला, माझं राज्य किती वाढलं हे त्याला पाहायचं होतं. आणि म्हणून त्यानं शिरगंती केली. देवाला ते आवडलं नाही आणि परमेश्वराचा अग्नी भडकला. आणि मग गाद संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराने त्याचं ताडण केलं. ताडण केलं म्हणजे त्याची सुनावणी केली. तू हे पाप केला, आता परमेश्वराच्या शासनाला तुला उभं राहावं लागेल. त्यानं परमेश्वराने 3 असे पर्याय ठेवले. मनुष्याच्या तुझ्या शत्रूच्या हाती तू जाशील, आजार तुला येईल, आणि तिसरं म्हणजे परमेश्वरच्या हातात जाऊन मरी सगळ्यांवर येईल. तो म्हटला की माझ्या शत्रूच्या हातात नको, आजाराच्या हातात नको, परमेश्वराच्या हातात पडलो योग्य. मी परमेश्वराला शरण जाईल. देवाकडून माझ्या चुकीची मला शिक्षा झाली तर झाली, परंतु मनुष्याच्या हातात मला नको. आणि नेहमी दाविदाने मागितलं, मला मनुष्याच्या हातात देऊ नको, मला तुझ्या हातात दे. इथं काय म्हटलंय तो, मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. परमेश्वराने आम्हाला भयाचा आत्मा नाही, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. लक्षात घ्या, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. भयाचा आत्मा, आजाराचं भय, कर्जाचं भय, प्रिय व्यक्ती गमावल्याचं भय, आपलेच लोक आपल्यावर उलटण्याचं भय, नोकरी जाण्याचं भय, वाईट परिस्थिती येण्याचं भय, कोर्ट कचऱ्यांचं भय, पुढील भविष्याचं भय, अनेक गोष्टींचं भय. परमेश्वराचा भयाचा आत्मा मी तुला दिलेला नाही. भय फक्त परमेश्वराचंच बाळा. देवाचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ. इतर जगाचं भय, व्यक्तींचं भय धरू नकोस. परमेश्वराला ते मान्य नाही. भय धरणं, ज्या व्यक्तीचं, ज्या गोष्टींचा आम्ही भय धरतो त्या व्यक्तीच्या, त्या वस्तूच्या, त्या व्यक्तीच्या आम्ही अधीन जातो. कामावरच्या अधिकाराचं भय त्याच्या अधीन, पैशाचं भय पैशाच्या अधीन, प्रिय व्यक्तीचं भय प्रिय व्यक्तीच्या अधीन, शेजाऱ्यांचं भय शेजाऱ्यांच्या आधी. नको, त्यांना आवडत नाही, नको करू तसं, जाऊ नको बाई, ते उगाच बडबड करायला लागते, नको जाऊ. म्हणजे तिला इतकं घाबरतो, तिला जे आवडेल तेच करतो, शेजारच्यांना जे आवडेल ते करणं, त्याच्या अधीन जातो आम्ही. कळतं का भय धरणं म्हणजे काय? हे बाबा तिथं जाऊ नको, ते चिंचे खाली चांगलं नसतंय, बसू नको तिथे. भीती, आईने सांगितलं त्या चिंचेच्या झाडाखाली बसायचं नाही, चला तिथं नाही बसायचं. भय, कुणाच्या अधीन गेलो आम्ही? त्या सैतानी शक्तीच्या अधीन. ज्या गोष्टींचा आम्ही भय धरतो त्या गोष्टींच्या अधीन आम्ही जातो. लक्षात घ्या, दावीद कशातून गेला होता? भयातून. कोणतं भय? शाऊलाचं भय. काय केलं? अहिमलेख याजकाला खोटा बोलला, शाऊलाने कामगिरीवर पाठवलं. म्हणजे परमेश्वराचा आत्मा त्याच्या ठाई बसत असताना देखील हा अभिषिक्त दास खोटा बोलला भयाच्या पोटी. आशिष राजाच्या समोर वेड्याचं सोंग केलं, वेडा झालाय म्हणून, आणि मग त्याने त्याला हाकलून दिलं. हाकलण्याची स्थिती त्याने स्वीकारली, तुच्छ स्थिती स्वीकारली. कशापोटी? भयापोटी. तो गुन्ह्यातून इकडून तिकडून पळत होता. कशाच्या पोटी? भयाच्या पोटी. ते भय देवानं त्याचं काढून टाकलं. ज्या वेळेला त्यानं स्तवन केलं त्यावेळेला तो म्हणतो, मी परमेश्वराला शरण गेलो, मी त्याचा स्तवन केलं, त्याचा धन्यवाद केला, आणि त्याने माझा स्वीकार केला, आणि त्याने मला सगळ्या भयापासून सोडवलं. ज्यावेळेला आम्ही स्तवन करतो त्यावेळेला परमेश्वर आमच्या सगळ्या भविष्याच्या, आमच्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या भीतीदायक गोष्टींच्या भयापासून आम्हाला सोडवतो. ते भय तो आमच्यातून काढून टाकतो आणि विश्वासाने तो आम्हाला खंबीर करतो, सामर्थ्यशाली करतो, कारण त्याने आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे.
कारण पुढचं वचन आहे 5वं, ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाही. दावीदच म्हणतो, ज्यांनी परमेश्वराकडे पाहिले त्यांची मुख प्रकाश पावले, त्यांचं मुख कधीच लज्जेने काळवंडलं नाही. परमेश्वर हाच प्रकाश आहे, मीच जगाचा प्रकाश आहे. नीट लक्ष द्या, कान देऊ नाही का, मीच जगाचा प्रकाश आहे येशू ख्रिस्त म्हणतो. आणि येशू ख्रिस्ताला तारणारा देव म्हणून आम्ही स्वीकारतो. परमेश्वर आमच्यामध्ये येतो, त्यावेळेला प्रकाश आमच्यामध्ये येतो. आम्ही ज्या कुठे जाऊ तिथं आमच्यामध्ये प्रकाश कॅरी होतो. यशायाचा 60वा अध्याय म्हटलं काय, उठ प्रकाश मानव, प्रकाश तुझ्याकडे आला आहे. प्रकाश कोण? येशू ख्रिस्त. उठ प्रकाश मानव, प्रकाश तुझ्याकडे आला आहे. ज्यावेळेला येशू ख्रिस्ताला आम्ही आमच्या अंतःकरणात घेतो त्यावेळेला आम्ही प्रकाशित होतो. आम्ही प्रकाशाचे पुत्र आणि कन्या होतो. आम्ही जाऊ त्या ठिकाणी अंधकार नाहीसा होतो. हातामध्ये टॉर्च घ्या आणि जा, जिथं जिथं जाल तिथं तिथं उजेड होईल, जिथं जिथं जाल तिथं तिथं उजेड होईल. बरोबर आहे? किती अंधारात गेला, तुम्ही मोठा लाईट घेऊन चालला तर जाईल, लाईट जिथं जिथं न्याल तिथं तिथं प्रकाश होईल, तिथं तिथं प्रकाश होईल, सगळा अंधकार निघून जाईल. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता त्या त्या ठिकाणी प्रकाश होतो. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जातात त्या त्या ठिकाणी प्रकाश होतं. स्पिरिच्युअल रील मध्ये, आध्यात्मिक जगतामध्ये सैतान थरथर कापतं, अंधकाराची सत्ता थरथर कापते. का? कारण तुमच्यात येशू ख्रिस्त आहे. जाणून घ्या स्वतःला, जाणून घ्या तुम्ही कोण आहात. म्हणून यशाया 43 मध्ये म्हटलंय, तुम्ही माझ्या दृष्टीने अनमोल आहात. आणि अनमोल आहात, तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे. तुम्ही साधारण व्यक्ती नाही, तुम्ही जिथे जाल तिथे प्रकाश होतो. दावीद म्हणतो, माझं मुख लज्जित फज्जित होणार नाही, काळवंडणार नाही, काळोखानं काळवळणार नाही, अंधकारानं अपयशाने काळवंडणार नाही. यश मला प्राप्त होईल, प्रकाश मला प्राप्त होईल, आनंद मला प्राप्त होईल, हर्ष मला प्राप्त होईल. माझ्या प्रत्येक समस्येचं उत्तर येशू ख्रिस्त आहे आणि तोच माझ्यामध्ये आहे. माझ्या प्रियानो, तोच तुमच्यामध्ये राहतो. यशाया 60:1-3 वचन वाचू. उठ प्रकाश मान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्या हृदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे, पण 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 तुझवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. माझ्या प्रियांनो, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्ती संगती देवाचा आत्मा बोलत आहे आणि प्रत्येक व्यक्तीला देव हे सांगत आहे की तुझ्यामध्ये त्याचा प्रकाश आहे. लोक तुमच्याकडे येतील, लोक तुमच्याकडे येतील, कारण तुम्ही प्रकाश आहात. तुम्ही कदापि लज्जित आणि फज्जित होणार नाही. पुढचं वचन आहे 6वं, या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले. पहिले काय सांगितलं? सर्व भयापासून सोडवले. आता सांगितलं सर्व संकटापासून सोडवले. आधीच त्याने डिक्लेअर केलं, संकटात असताना, त्रासात असताना, अवहेलनेत अपमानात असताना दावीदाने डिक्लेअर केला, मला परमेश्वराने सर्व संकटातून सोडवलेला आहे. ऑलरेडी माझी प्रार्थना ऐकलेली आहे, ऑलरेडी मला उत्तर दिलेलं आहे, ऑलरेडी माझ्या निराशेचं रूपांतर आशेमध्ये झालेलं आहे, मला हर्षोत्तराचा अभिषेक केलेला आहे, मला विजय दिलेला आहे, विजय दिलेला आहे ऑलरेडी. मी संकटातून जात असतानाच परमेश्वरानं मला विजन दिलेलं आहे. तो मला दाखवतो, त्याने माझ्या प्रार्थनेचं उत्तर होय आणि आमेन म्हणून दिलेलं आहे. येशूच्या नावात जे काही तुम्ही मागा ते तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून तुमची प्रार्थना आभार प्रदर्शनासहित त्याला सादर करा. आभार म्हणा. आभार केव्हा मानता? होय प्रभू येशू, आमची प्रार्थना करा. आम्ही प्रार्थना केली, कोणती व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नको, तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोलू दे. कोणती व्यक्ती बोलूच शकत नाही, बोलू शकत नाही, अस्मिता बोलूच शकत नाही. देवाचा आत्मा त्यांच्या मुखाचा वापर करून आम्हा प्रत्येकाशी बोलू, इव्हन माझ्या संधी देखील. आणि त्याचं वचन दुधारी तलवार ऐकणाऱ्या व्यक्तीला आणि बोलणाऱ्या व्यक्तीला वेधून जाऊन जीवन देणारं वचन, जीवन देणारं वचन. आणि तो जे बोलतो ते करतोच करतो. कारण आता 20 मध्ये सांगितलेलं आहे की मी मनुष्य नाही की खोटं बोलावं, जे मी बोलतो ते करतोच करतो. 19व्या वचनात सांगितलेलं आहे. पुढचं वचन आहे, परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या भोवती छावणी देतो आणि त्यांचे रक्षण करतो. विश्वासाने तो सांगतो,
शाऊल माझं काही करू शकत नाही, माझं काहीच बिघडवू शकत नाही, तो मला हात पण लावू शकत नाही. आणि तसाच घडला. शाऊलाचा नाश झाला, पण दावीदाला तो टच करू शकला नाही. कारण त्याने काय डिक्लेअर केलं होतं, काय त्याने कबूल केलेलं होतं, काय त्याने कन्फेस केलेलं होतं, काय कबुली दिलेली होती, काय तो त्याच्या मुखाद्वारे बोलला होता की परमेश्वराचा दूत त्याचं भय ठरणाऱ्यांच्या भोवती छावणी देतो आणि त्यांचं रक्षण करतो. छावणी देणं म्हणजे काय माहितीये का? तैनात ठेवणं. आलं की शूट, कोणाचा हल्ला आला की उडवून लाव, त्याला छावणी म्हणतो. म्हणजे देवाचे दूत आमच्या अवतीभोवती कंटिन्युअसली पहारा देतात. आम्ही म्हणतो ना, तुझ्या दिव्य दूतांचा कडेकोट पहारा मी परमेश्वरा स्वीकारतो. खरोखर त्याच्या दिव्य दूतांचा कडेकोट पहारा आमच्या अवतीभोवती असतो. लक्षात घ्या, काय स्पेशल आहात तुम्ही बघा. आहे की नाही राजपुत्र आणि राजकन्या? प्रियानो, विश्वास ठेवा. विश्वास ठेवाल तर तुमच्या जीवनात कार्य होईल. तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे, त्याचा प्रकाश आहे, त्याचं सामर्थ्य आहे. तुम्ही जाता तिथे येशू ख्रिस्ताला कॅरी करून घेऊन जाता. तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त आतमध्ये आहेत. अंतर्बाह्य त्यानं तुम्हाला भेटलेलं आहे. तुमच्या अवतीभोवती दिव्यदूतांचा कडेकोट पहारा आहे आणि कडेकोट पहाऱ्यानिशी तुम्ही चालताय. वा, आम्ही कसं चालतो? एवढा कडेकोट पहारा आहे, येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे आणि आम्ही चालताना चालतो. अगं बघा, कोणीतरी बघेल की ते लोक फार वाईट बदनामी करतात, ते चांगलं नाही, ते काहीतरी वाईट बोलतील माझ्याबद्दल. हे बाई चल, पाठीमागे लागले ते लोक, चला पळत पटकन. अरे तू आमचा बस, त्यानं पाहिलं, आता तो मला पाहिलं आणि तो चिडला. आता तो माझा नाही काहीतरी करेल, आता घात करेल. आता त्याने मला पाहिलं, आता तो माझ्याविषयी असे करेल. अरे कशाला घाबरतात? ताटमानाने चला. कोण आहात तुम्ही? देवाचे पुत्र आणि कन्या आहात. तो येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये, त्याचा प्रकाश तुमच्यामध्ये आहे. साला बिनधास्त. येस, माझा देव माझ्यामध्ये आहे. त्याच्या दिव्यदूतांचा कडेकोट पहारा माझ्या अवतीभोवती आहे. त्याचे दिव्यदूत छावणी देतात, सतत तैनात असतात. तुम्हाला हात लावण्याचं धैर्य परमेश्वराच्या आज्ञेशिवाय कधी होऊ शकत नाही. समस्या येते, पीडा येते, योबावर पण आली, दाविदावर पण आली. देव अलाव करतो तेव्हाच होऊ शकतं. देव ज्यावेळेला हो म्हणतो तेव्हाच होऊ शकतं. लक्षात घ्या, समस्या येणार, प्रश्न येणार, प्रॉब्लेम येणार, शत्रू चाल करून येणार, पण विजय तुमचाच होणार. प्रकाश तुम्हालाच प्राप्त होणार, यश तुम्हालाच मिळणार, तुमचीच मान उंचवणार, तुम्हालाच प्रॉस्पेरिटी प्राप्त होणार आणि उच्च स्थानावरून तो तुम्हालाच चालू देणार. याचा 5वा अध्याय 2ऱ्या वचनात सांगितलेला आहे. तो तुझ्या भोवती अग्नीचे कोट बांधतो आणि तो तुझ्यामध्ये गौरव होतो. त्याचं जे गौरव वैभव जे स्वर्गात आहे, ते गौरव ते वैभव तुमच्यामध्ये आहे. फक्त तुम्ही स्तवनात वाढा, स्तवन करा. जेवढं स्तवन कराल त्याचं गौरव तुमच्यामध्ये आल्याचं प्रत्येक व्यक्ती पाहिजे. माझ्या प्रियाने फक्त स्तवन करा. स्तवनात सामर्थ्य, यर्वेचे कोट पाडून टाकण्याचं. पुढचं शेवटचं 8वं वचन, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य होय. माझ्या प्रियांनो, परिस्थिती बिकट, परिस्थिती केविलवाणी, परिस्थिती एकट्याची, परिस्थिती रानातली, परिस्थिती गुहेतली, परिस्थिती भुकेली असलेली या दाविदाची, आणि त्यावेळेला तो सांगतो परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आमच्या बिकट परिस्थितीत, आमच्या संकटाच्या परिस्थितीत आम्ही लोकांना तो किती चांगला आहे, तो कशा अशक्य गोष्टी शक्य करतो, तो कसा चमत्कार करतो हे छाती ठोकपणे सांगितलं पाहिजे. सुवार्ता जाऊन सांगा, तापतीच्या दिवसापर्यंत जाऊन सुवार्ता सांगा आणि त्यांना पित्याच्या पुत्राच्या नावात बाप्तिस्मा द्या. धर्मांतर करा म्हटलेलं नाही, बाप्तिस्मा द्या. त्यांना माझे अनुयायी करा, त्यांना माझे अनुयायी करा. हे कमिशन दिलेलं आहे, ही आज्ञा दिलेली आहे मत्तयाच्या 28वा अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये, आणि ती आज्ञा आम्हाला पाळायची आहे. अशा परिस्थितीत तो सांगतो, स्वतःची साक्ष देतो. अजून तर घडायचंय, अजून तर शाऊलाचा न्याय नाटवायचा आहे, अजून तर त्याला
सिंहासन मिळायचंय आणि तोच जाहीर करतो की त्याचा अनुभव घेऊन पहा तुम्ही. अहो मी घेतलाय अनुभव. त्याने इतका विश्वास ठेवला, घडण्याच्या आधी त्यानं अनुभव घेतला की माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने, माझ्या परमेश्वराने या यागेनं मला विजय दिलेला आहे. त्या राजस्थानावर मी प्रस्थापित आहे. दावीद नगर मी स्थापन केलेलं आहे. परमेश्वराचं मंदिर मी बांधलेलं आहे. त्याने ऑलरेडी आधीच डिक्लेअर केलं आणि तो म्हणतो त्याचा अनुभव घेऊन पहा, अनुभव घेऊन पहा. इतका त्याचा प्रबळ विश्वास होता आणि तेच परमेश्वर आज आमच्याकडे मागत आहे. तुमच्या समस्यातून, आजारातून, वाईट परिस्थितीतून जात असताना ती समस्या सुटलीच आहे असं जाहीर करा आणि लोकांना सांगा विश्वास आहे, डिक्लेअर करा विश्वासानं आणि साक्ष द्या. लोकांना जाऊन सांगा, साक्ष द्या आणि परमेश्वराचं गौरव तुमच्या जीवनात आणि इतरांच्या जीवनामध्ये दिसू द्या. सोल विन करणारे परमेश्वर तुम्हाला बनवत आहे. आत्मे जिंकणारे परमेश्वर तुम्हाला बनवत आहे. आता पुन्हा येऊ द्या आपल्या पहिल्या वचनावर. आता परत येऊ द्या आपल्या पहिल्या वचनावर. पहिल्या वचनावर परत येऊ द्या. याचा 34वा अध्याय 9 ते 10. पुन्हा एकदा त्या वचन वाचून आपण. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उड्या पडत नाही. तरुण सिंहासही बाण पडते, तरुण सिंहासही बाण पडते व त्यांची उपासमार होते. पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. तो परमेश्वराला शरण जातो त्यांना छाती ठोकपणे दावीदाने सांगितलं. कोणत्या परिस्थितीत सांगितलं, कशा परिस्थितीत सांगितलं, कसं त्याने स्तवन केलं आणि शेवटी तो हे म्हणलेला आहे तरुण सिंहाला इमान पडेल. खात्रीनं त्याने सांगितलं की किती मजबूत सिंह असू दे, किती तरुण असू दे, किती सामर्थ्याचा असू दे, त्याला वाण पडेल. तरुण सिंहालाही वाण पडेल. पण तुम्हाला देवाच्या सेवकांना कोणत्या उत्तम गोष्टीची वाण कधीच पडणार नाही. देवाच्या लेकरांना उत्तम कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही. आणि म्हणून स्तोत्र 23 पहिल्या वचनात सांगितलं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, मला काही उणे पडणार नाही. अरे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मेंढरांना पाळणारा तो मेंढपाळ, पालन करणार त्याचं कामच आहे. तो तर जगाचा निर्माण करताय. सगळं वैभव, पैसा, सगळ्या गोष्टी, आरोग्य, शरीर घडवणारा, सगळ्या जगाची निर्मिती करणारा तो परमेश्वर, हजारो गॅलेक्सी निर्माण करणारा तो परमेश्वर, तोच माझं पालन करताय. तो जर मला पालणार आहे, तो जर माझं पालन करताय, तर मला कोणत्याच गोष्टीची वाण पडणार नाही. कारण सगळं उत्तम ते मला तो देईल, सर्व उत्तम तो मला देईल. स्तोत्रसंहिता 35:10. माझी सर्व हाडे म्हणतील, हे परमेश्वरा तुझ्यासारखा कोण आहे. तू दिनांना त्यांच्या बलिष्ठ असणाऱ्यांपासून सोडवतोस, तू दिनास व कंगालास त्याला लुटणाऱ्यांपासून सोडवतोस. देवाचं अभिवचन आहे आणि तो वचन पूर्ण करणारा देव आहे. स्तोत्रसंहिता 113 7 ते 8 वचनात म्हटलंय, तो कंगालांना, कंगाल भिकारी असलेला, तो कंगालांना धुळीतून उठवतो व दारिद्र्यास किड्यावरून उचलतो आणि त्यास अधिपतीच्या, आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीला बसवतो. तो अशक्य देव, अशक्य गोष्ट शक्य करणारा देव आहे. तो जे बोलतो ते करतो. तो आपण दिलेलं वचन आठवतो, तो कधीच विसरत नाही. लक्षात घ्या, दावीदाला त्याने अभिषेक केलेला होता. 25 वर्षानंतर परमेश्वराने त्याने हे स्तोत्र म्हटल्याच्या नंतर त्याने हे स्तोत्र लिहिलं आणि त्याच्यानंतर शाऊलाचा वध झाला, शाऊलाचा नायनाट झाला, पूर्ण नाश झाला आणि दावीद त्या ठिकाणी राजा झाला. आणि त्याने स्वतःची दावीदपुरी स्थापन केली. यरुशलेमची स्थापना दावीदानं केली. परमेश्वराचं मंदिर बांधण्यासाठीचा सगळा पैसा, सगळा डायग्राम, सगळ्या गोष्टी शलोमोनाला बरोबर तयार करून त्याने दिलेल्या होत्या. सगळं काही त्याने तयार केलं होतं. त्याला बांधायचं होतं. देवाने सांगितलं, तू बांधू नकोस, तुझा पुत्र शलोमोन बांधेल.
माझ्या प्रियांनो सगळं वैभव परमेश्वरानं दाविदाला प्राप्त करून दिलं. स्तोत्रसहिता 146:7-8 तो सदा आपले सत्यवचन पाळतो. तो आपले सत्यवचन पाळतो. आज जे वचन त्याने तुम्हाला दिलेलं आहे की तुम्हाला काही उणे पडणार नाही, ते त्याचं सत्यवचन तुम्ही जर स्वीकारलं असेल तर ते वचन तो तुमच्या जीवनात पाळेल असं अभिवचन देतो. तो म्हणतो मी तो सदा आपले सत्यवचन पाळतो. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो आणि तो जे बोलतो ते करतोच करतो. तो कधीच बदलत नाही. तो आपलं वचन पूर्णत्वास देतो. स्तोत्रसंहिता 37:25-26 मध्ये सांगितलं मी तरुण होतो. ऐका नीट लक्ष दे. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालोय, तरी नीतिमान निराश्रित झालेला आणि त्याची संतती भिकेला लागलेली मी कधी पाहिली नाही. लक्षात घ्या, तुम्ही कधी निराश्रित झालेले, भिकेला लागलेले कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. तो सर्व उत्तम गोष्टींचा पुरवठा तुम्हाला करतो. तो म्हणतोय की तो सदैव उदार असतो. नीतिमान कसा असतो? उदार असतो. तो दुसऱ्यांना देत राहतो. परमेश्वर फक्त तुम्हाला सफल करत नाही, तुम्हाला सर्व उत्तम गोष्टी देत नाही, तर तुम्हाला देणारा बनवतो, देणारी बनवतो. इतरांच्या गरजा पुरवणार तो तुम्हाला करतो. इतकं तो तुम्हाला देतो. कोणासाठी? जो नीतिमान आहे. कोण नीतिमान? ज्याने येशू ख्रिस्ताला स्वीकारलाय. माझा तारणारा देव म्हणून माझ्या अंतःकरणात ये. तूच माझा एकमेव देव आहे. तुझं बत्ता मला देव दे. हे मी कबूल करते, त्याला माझ्या अंतःकरणात घेते. त्यावेळेला त्याच्या रक्ताने माझे पाप धुतले जातात आणि त्याचं नीतिमत्ता मला प्राप्त होते. त्याचं पवित्र जीवन मला प्राप्त होतं आणि त्या नीतिमानाला कधीच कोणत्या उत्तम गोष्टीची वाण पडत नाही. मत्तय याचा 6वा अध्याय 33व्या वचनात म्हणून म्हटले, ऐका, मत्तय याचा 6वा अध्याय 33व्या वचनात म्हटले, तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी जाता, म्हणजे त्याच्याबरोबर याही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. माझ्या प्रियांनो, आधी त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याचे नीतिमत्व कसे मिळेल? तर येशू तू माझ्यामध्ये आणि मला तुझं लेकरू आणि मी तुझं लेकरू, तू माझा देव आणि मी तुझं लेकरू. योहानेचा 15वा अध्याय. माझ्यामध्ये मी खरा द्राक्ष वेल आहे, माझ्यामध्ये तुम्ही राहा आणि मी तुम्हामध्ये राहील, म्हणजे तुम्ही फळ देणारं व्हाल. परमेश्वरामध्ये मी राहील आणि परमेश्वर माझ्यामध्ये राहील. त्याचं वचन माझ्यामध्ये राहील आणि मी त्याच्या वचनामध्ये राहील, म्हणजे मी फळ देणारं होईल. त्याची नीतिमत्ता मला प्राप्त होते. आपण गुडघ्यावर येऊया आणि परमेश्वराला म्हणूया, जगातल्या सगळ्या अनमोल गोष्टी शाऊलानं मिळवल्या, सगळं मिळवलं, पण त्याने परमेश्वराला गमावलं. त्याला परमेश्वर नाही मिळाला, त्याचं सगळं गेलं. दाविदाकडे काहीच नव्हतं. दावीद कफल्लक होता, दावीद एकटा होता, दावीद भिकल होता, असह्य होता, परंतु दाविदाला येशू ख्रिस्त होता. परमेश्वर यावे त्याच्या जवळ होता, परमेश्वराचं स्तवन त्याच्या जवळ होतं, त्याची नीतिमत्ता त्याच्या जवळ होती आणि म्हणून त्याला सर्व गोष्टी मिळाल्या. जो परमेश्वराला मिळतो त्याच्या पायाजवळ सर्व गोष्टी येतात. आम्ही जगाला मिळवण्यापेक्षा आधी देवाला मिळवा, परमेश्वराला मिळवा. परमेश्वरा तुझी धार्मिकता तू मला प्राप्त होऊ दे. जगाच्या अनमोल गोष्टींपेक्षा परमेश्वराकडे धाव घ्या. आपले डोळे बंद करा, आपले हात उभारा आणि परमेश्वराला हाक मारा की परमेश्वरा मला तू हवा आहे. हालेलुया, हालेलुया. इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई, अपनी जान गवाई तो उसे क्या मिला. इस दुनिया की अनमोल हर चीज गवाई, अपनी जान
जो अपनी जान बचाए खुद जान गवा बैठे मसीहा के लिए जो मरेगा जिंदा हरदम रहेगा कहना उसका जो माने कहना मसीहा जो माने पापों से मिलेगी रिहाई ना होगी मसीह से जुदाई तो उसे सब्र मिला। ज्यावेळेला आम्ही येशू ख्रिस्ताला मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आम्हाला सर्व जगातल्या गोष्टी मिळतात सर्व गोष्टी आज परमेश्वर सांगत आहे त्याचं वचन जर आम्ही ऐकत असतो आम्हाला जगातल्या सर्व गोष्टी मिळतात ज्यावेळेला आम्ही येशू ख्रिस्ताला मिळवतो Oh